आरोपींनी मध्यरात्री एका 17 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात उघडकीस आली होती। उज्ज्वल मेश्राम वय वर्ष 17 असे मृतकाचे नाव आहे। मृतक हा गोंदिया शहरातीलच रहिवासी असून रात्रीच्या सुमारास भीमनगर परिसरात अज्ञात आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला। यात उज्ज्वल याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्यातील एक आरोपी 22 वर्षीय अंकित घनश्याम गुरवे यास जेरबंद केले असून याच खुनात त्याचा साथीदार असलेला 21 वर्षीय दुसरा आरोपी राहुल प्रशांत शेंडे अद्याप फरार आहे। घटनास्थळावरून 2 चाकू मिळाले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। रेल्वेमध्ये आरोपी आणि मृतक यांचे वेंडरशिप असून जुन्या वैमनस्यातून आर्थिक लेवाणघेवाणीतून हत्या झाल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी बानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। आत्तापर्यंतच्या तपासात हत्येचं कारण जर आपण बघितलं तर आपण आरोपीकडे जी विचारपूस केली त्यामध्ये पूर्वीचं वैमनस्य म्हणजे एक आर्थिक ह्याच्यातूनच ते वेंडरशिप असं दिसून येतं। जो आरोपी आहे आणि मृतक आहे ह्या दोघांचेही रेल्वेमध्ये एक वेंडरशिप म्हणून खाद्य म्हणजे बिर्याणी वाटपाचं हे दोघंही त्या व्यवसायात आहेत। त्याच्यामधून त्या दोघांमध्ये वैमनस्य होतं आधीपासून। ह्याच्यापूर्वी काही आरोपीच्या म्हणण्यानुसार काही महिन्यांपूर्वी जो मयत आहे त्यानं मारहाण केली होती याच्यावरून आणि याच्यातूनच ते एकत्र बसलेले असताना त्यांच्यात वाद होऊन हा गुन्हा घडल्याचं आतापर्यंत तपासात निष्पन्न होतं। गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे, गोंदिया।